नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती। तुम्ही सध्या पाहिला असेल लाडक्या बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर जमा झाला। पण सध्या राज्य सरकार नवीन नियम काढतंय का? तर राज्य सरकारने नवीन नियम काढून या महिलांचा अर्ज बाद करणार आहेत का? म्हणजे याचा अर्थ असा होतो, प्रत्येक लाडक्या बहिणींना 100% महिन्याला हप्ता मिळणार की नाही मिळणार या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला समजणार आहे। काही महिलांच्या डोक्यात आहे की 1,500 रुपये हप्ता मिळणार का 2100 रुपये मिळणार? तर लक्षात ठेवा, 2100 रुपयाचा हप्ता मिळणार, पण ते कोणत्या महिलांना मिळणार याचं सुद्धा भान तुम्हाला पाहिजे। कारण राज्य सरकारने जे सुरुवातीला नियम बनवले होते तेच नियम अजून सुद्धा आहेत, पण राज्य सरकारला भान नव्हतं, ते म्हणजे इलेक्शनचं। इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक महिलांना या हप्त्याचा लाभ मिळाला। म्हणजे याचा अर्थ प्रत्येक महिलांच्या अकाउंटमध्ये त्यांनी 1500 रुपये टाकायला सुरुवात केली। पण सध्या आता इलेक्शन संपलंय, याचा अर्थ मतदात्यांचं काम संपलं, म्हणून सध्या राज्य सरकार नियमांची काटेकोरपणे पालन करत आहे। जे नियम होते इलेक्शनच्या पूर्वी धाब्यावर ठेवले होते, पण सध्या नियम का लावले? कारण इलेक्शन संपलं आहे। म्हणजे याचा अर्थ प्रत्येक महिलांना 1500 मिळणार की नाही मिळणार? काही महिलांच्या डोक्यात आहे हा हप्ता बंद होतो की काय, 2100 रुपये मिळणार की नाही? मग लक्षात ठेवा, 2100 रुपये त्याच महिलांना मिळणार आहेत जे पहिले नियम होते। ज्या महिलांच्या नावावर 4 चाकी वाहन आहे त्या महिलांना हा हप्ता मिळणार नाही। ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे त्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही। जे पहिले नियम होते तेच नियम आता सध्या आहेत, फक्त नियमाची पायामल्ली इलेक्शनच्या पूर्वीच झाली। मग सध्या पाहायला गेलं याची चाचपणी सध्या चालू आहे। आरटीओ कडून माहिती घेतल्या जात आहे। ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे त्या महिलांना याचा लाभ मिळणार नाहीये। पण लक्षात ठेवा, 2100 रुपये असो की 1,500 रुपये असो, हे पैसे आपलेच आहेत, पण राज्य सरकार त्या नियमांची पायामल्ली इलेक्शनच्या पूर्वीच केली आहे। पण सध्या त्यांनी नियम पहिलेच पाहिले असते तर प्रत्येक महिलांना त्यांनी अकाउंटला पैसे टाकलेच नसते, कारण त्यांच्या डोळ्यासमोर इलेक्शन होतं, त्यांना फक्त महिलांचे मत पाहिजे होते। म्हणजे याचा अर्थ लाडका भाऊ बहिणींना कशा प्रकारे चुरून खातो आपल्या काम असल्यावर हे तुमच्या लक्षात आलं असं। मग सध्या 2100 रुपये तुमचा हप्ता मिळणार, पण या लाडक्या भावांना बेवडं करण्याचं काम राज्य सरकार करत आहे का? कारण सध्या लाडक्या बहिणीचा हप्ता देण्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीत पैसा नाहीये, आणि तो पैसा मिळवण्यासाठी दारूची विक्री अमाप करण्याचा निर्णय घेतात की काय असं सर्वजणांचं लक्ष लागलंय। कारण या ठिकाणी बघितलं असं, सध्या महसूल मंत्र्याकडे प्रस्ताव सादर केला आहे, अर्थमंत्र्याकडे प्रस्ताव सादर केला आहे। अधिकाऱ्यांनी सांगितलं हा जो हप्ता टाकायचा आहे त्याच्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीत पैसा हवाय, आणि तो पैसा जर पाहिला असेल दारूच्या मार्फत महसूल गोळा होऊ शकतो। म्हणून राज्य सरकार कदाचित याच्यावर निर्णय घेणार आहे का? जर अशा प्रकारचा निर्णय झाला तर दिवसा ढवळ्या या बहिणींचा भाऊ तुम्ही बेवडा करत आहेत, आणि त्या बहिणींच्या भावाचा संसार तुम्ही उद्ध्वस्त करत आहेत। म्हणून लक्षात ठेवा, महिलांनी सुद्धा थोडं लक्षात घ्यायला पाहिजे की सध्या हा जो हप्ता आहे तो हप्ता आपल्याच खिशातून येतोय, कुठल्या पैसा वेगळा नाहीये। म्हणून लक्षात ठेवा, राज्य सरकारने एकच करायला पाहिजे, या पैशापायी भावांचं जे काही संसार आहे ते उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम करू नका। कारण तुम्ही जर दारूंची विक्री अमाप केली आणि दारूचे दुकानं अनेक उघडले तर त्याच्यापासून अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत। म्हणून हे उद्ध्वस्त घर थांबवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे दारू बंदी कार्यक्रम राबवले पाहिजे, न की दारू विक्रीचे कार्यक्रम। जर तुम्ही दारू विक्री करून महसूल गोळा करून महिलांच्या खात्यावर पैसे टाकणार असताल तर याचा काहीच उपयोग होणार नाही। कारण महिलांना तुम्ही हप्त्याला 1,500 2100 रुपये देताल हो, पण त्या महिलांचा संसार उजाडल्यानंतर तुम्ही काय देणार आहात? फक्त स्वतःची मते आणि स्वतःचं सरकार टिकवण्यासाठी या दिवसा ढवळ्या लोकांना जर तुम्ही बेवकूफ बनवणार असताल तर थोडं लक्षात घ्यायला पाहिजे। म्हणून या ठिकाणी कोणत्या महिलांना पैसे मिळणार हे काही जणांना माहित नाही, पण लक्षात ठेवा, जे पहिले नियम होते तेच नियम आहेत। राज्य सरकार फक्त या ठिकाणी लोकांना बेवकूफ बनवण्याचा कार्यक्रम राबवत आहे का? इलेक्शनच्या पूर्वीच जर पैसे टाकले नसते तर लोकांनाही कळालं असतं की खरोखर हे नियम आहेत, आणि या नियमाच्या बाहेर गेल्यानंतर त्या महिलांना पैसे मिळणार नाहीयेत। मग सध्याची वेळ काय? कारण सध्या वेळ निघून गेलीये, इलेक्शनचा टाइम संपला आहे, मतांची किंमत 0 झाली। म्हणजे याचा अर्थ काय? लोकांचे मत मिळवण्यासाठी प्रत्येक महिलांच्या खात्यावर सुरुवातीला पैसे टाकले की काय? मग आता नेमकं काय झालं? तुम्हाला नेमकं जड का झालं? सुरुवातीला जड झाल्या नाही, मग आता जड का जातंय हा लोकांचा प्रश्न आहे।
म्हणून लक्षात ठेवा, गोरगरीब महिलांना याचा फायदा मिळालाच पाहिजे. पण जे पहिले नियम होते तेच नियम आहेत लक्षात ठेवा. फक्त सरकारने लोकांची दिशाभूल केली, एवढं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. महिलांना पैसे मिळणार आहेत, पण ते कसे? ज्या महिलांना 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहेत त्या महिलांना, ज्या महिलांच्या नावे 4 चाकी वाहन नाहीत त्यांना. म्हणजे याचा अर्थ खरोखर या योजनेचा लाभ गोरगरीब महिलांनाच झाला पाहिजे. पण त्यांच्यासाठी महसूल गोळा करण्यासाठी राज्य सरकारने दारू विक्री सारखा कार्यक्रम राबवला नाही पाहिजे, एवढंच या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगायचे आहे. म्हणून लक्षात ठेवा, 2100 रुपये असो की 1,500 असो, याच्यापैकी कोणाचा संसार उद्ध्वस्त करण्याचा अधिकार राज्य सरकारला कोणीच दिला नाहीये. म्हणून महिलांना पैसे मिळणार, पण त्या महिलांना पैसे मिळणार आहेत, हे पैसे कुठून द्यायचे अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही इथून पुढे राबवू नये. कारण सध्या न्यूज मध्ये चर्चा होती दारू विक्रीची, ती दारू विक्रीची चर्चा बंद झाली पाहिजे. दारू विक्रीचे कार्यक्रम बंद केले पाहिजे, जेणेकरून कुठल्याही गोरगरीब कुटुंबाचं संसार उद्ध्वस्त होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, महिलांना पैसे मिळणार, पण या नियमाची पायामल्ली करणाऱ्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. कारण काही महिलांनी 2 अर्ज केले, एका महिलेने 2 अर्ज केले तर त्या महिलांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत, एकाच अर्जाचे पैसे मिळणार आहेत. तुम्हाला माहिती आहे, काही ठिकाणी महिलांच्या नावाने 10 खाते उघडले, जेणेकरून पाहायला गेलं माणसांनी महिलांच्या नावाने आधार कार्ड काढले, त्याच्यावरून सुद्धा काही जणांनी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारला कळालं, म्हणून राज्य सरकारने हे चौकशीचे आदेश दिलेत, जेणेकरून जे गोरगरीब महिला आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ व्हायला पाहिजे. पण राज्य सरकारला आता का चेव आला हे तुम्हाला लक्षात आलं असेल. म्हणून लक्षात ठेवा, महिलांना पैसे मिळणार, पण ज्या महिला या नियमामध्ये बसतात त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ठीक आहे, थांबतो.